सो हे गाईज, वेलकम टू सपनाज किचन. तर आज आपण बघणार आहोत अंडा बिर्याणी. तर इथे मी 5 ते 6 अंडी उकडण्यासाठी टाकलेत. इथे एका पॅनमध्ये 1 चमचा ऑइल घेतले थोडंसं. त्याच्यानंतर मोठा चॉप केलेला कांदे घेतले, ते 2 ते 3 कांदे पहिले वेगळे चॉप करून ठेवलेले मी, ते तळण्यासाठी घेतले. ते तर हे कांदे जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत तळत राहायचं आहे ह्याला. आणि हे तुम्ही स्लो गॅसवरती तळा, नाहीतर मग ते करपून जाईल. इथं चांगलं फ्राय करून घ्या. तर इथे कांदे जे आहे ते तळून झालेले आहेत, तर ते काढून तुम्ही साईडला ठेवून द्या. नंतर आपण ते बिर्याणीमध्ये टाकणार आहोत. इथे जी उकडलेली अंडी आहे ती मी फ्राय करण्यासाठी टाकलेत. त्याच्यानंतर लाल तिखट, हळद, मीठ टाकायचं. तुम्हाला मीठ आताही टाकू शकता तुम्ही, नंतरही टाकू शकता. मी इथं फक्त लाल तिखट आणि हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर ते फ्राय झाल्यानंतर अजून एक ज्याच्यामध्ये तुम्हाला बिर्याणी बनवायचं आहे ते भांडं घेऊन तुम्ही थोडंसं तेल किंवा तूप पण टाकू शकता. मी इथं तेल पण थोडंसं टाकलं आहे, तूप पण यूज केलेलं आहे. जर कोणी कोणी तूप नाही खात, तुम्ही तेल घेतलं तरी चालेल. तर इथे मी खडे मसाल्यामधले काळी मिरी वगैरे टाकली आहे. तुम्ही अजून पण खडे मसाले वेगवेगळे टाकू शकता. इथं थोडासा टेचलेला लसूण, परत थोडंसं ब्राऊन होतोपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अजून 2 कांदे चॉप करून टाकायचे त्याच्यामध्ये. ह्याला पण कलर येतोपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 2 टोमॅटो टाकले तिथं मी बारीक चॉप केलेले, ते पण चांगले फ्राय करून घ्या. इथे सेम लाल तिखट टाकलेलं आहे मी. तुम्ही जेवढं तिखट खाता तेवढं जास्त टाकू शकता तुम्ही. परत हळद आणि स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे, आणि थोडासा बिर्याणी मसाला. फ्राय केल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली मी ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इथे बॉईल केलेला राईस टाकलं आहे मी इथे, आणि फ्राय केलेली अंडी, आणि जो आपण कांदा ठेवलेला